गेल्या 2 वर्षात सोन्या चांदीच्या दरात अभूतपूर्व वाढ झाली आहे। भारतीय लोकांमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंबद्दल प्रचंड आकर्षण आहे। ऐश्वर्य, संस्कृती, परंपरा आणि खानदानी श्रीमंती दाखवण्यासाठी सोन्या चांदीचा वापर होतो। आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,000 पर्यंत गेला, तर चांदी 2,47,000 रुपये प्रति किलोवर गेली आहे। पुढील वर्षी म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याचा दर 3 लाखांवर आणि चांदीचा दर 4 लाखावर जाण्याची शक्यता आहे। सन 2000 साली सोन्याचा दर 4,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता, तर सन 2025च्या अखेरीस सोने दर 1.5 लाखापर्यंत आलाय। तर 2000 साली 15,000 रुपये प्रति किलो असणारी चांदी आता 2.5 लाख रुपयांवर गेली आहे। त्यामुळे मौल्यवान धातूंचा दर किती झपाट्यानं वाढत चाललाय हे दिसून येतंय। शेअर मार्केटप्रमाणे सोन्या चांदीच्या दरातही चढ उतार होते, पण दूरगामी विचार करता या दोन्ही धातूंच्या दरात वाढ होत असून गेल्या 2 वर्षात झपाट्यानं सोन्या चांदीचे दर वाढतायत। सेमीकंडक्टर चिप्ससाठी तसंच सोलर पॅनलसाठी चांदीची मागणी वाढली आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी वाढली आहे। त्यामुळे या दोन्ही धातूंच्या दरात सातत्यानं वाढ होत असून डिसेंबर 2026 पर्यंत सोने आणि चांदीचे दर 1.5 असतील असा अंदाज आहे। 1 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचा दर 1,28,600 रुपये होता, तर आजचा दर 1,45,000 झालाय। 1 महिन्यांपूर्वी चांदीचा दर प्रति किलो 1,06,500 रुपये होता, तर आज चांदी 2.5 लाख रुपये किलो आहे। त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातूंच्या खरेदीचा ओघ वाढू लागलाय। त्यातून मागणी वाढली की दर वाढतो, या समीकरणानुसार या दोन्ही धातूंचं मोल वाढतंय।